घरातलं कामांचं रुटीन फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी सेल्फ डिसिप्लिन असणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक कामाला एक ठराविक वेळ असतो आणि त्या वेळेनुसार ती कामं झालीच पाहिजे. असं जर आपण ठरवलं तर मग कामं पण वेळच्या वेळी होतात, घर पण व्यवस्थित स्वच्छच राहतं आणि आपल्याला पण स्ट्रेस होत नाही एकदम जर कामाचा लोड आला तर. आणि एक प्रकारे क्लिनिंग करत राहणं म्हणजे आपलं माइंड त्यामध्ये बिझी असतं आणि त्यामुळे उगाचच चिडचिडपणा होत नाही. आणि जर घर स्वच्छ असेल तर आपसुकच आपल्याला घरामध्ये खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. म्हणून मग रोजच्या रोज घर क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं. नॉट नेसेसरी की रोज घराची डीप क्लिनिंग होते, पण आता जसं सकाळचं वेळ आहे, मला झाडू घराला मारायचा आहे आणि फरशी पुसून घ्यायची आहे. पण त्याआधी जे काही घरातले शोकेस असतात किंवा वस्तू असतात त्या मी झटकून घेत असते, कारण खूप धूळ येते. आता ज्यांच्या घरात खूप धूळ येत असेल ते मला समजू शकत असतील की रोजच्या रोज आपल्याला किती पुसावं लागतं आणि पुसून झाल्यावर सुद्धा असं वाटतं की संध्याकाळी किंवा 1-2 तासाने असंच वाटतं की परत जैसेच्यात हे होतं. पण मग ते एक दिवससुद्धा टाळलं तर मग इतकी धूळ साचत जाते आणि परिणामी त्याचा त्रास आपल्यालाच होतो. सर्दी, खोकले होतात. म्हणून मग सर्वात आधी मी काय करते, कोरडं फडकं घेते आणि कोरड्या फडक्याने ती धूळ पहिल्यांदा झटकून घेते आणि मग त्यानंतर हलकंसं ओलसर फडकं करते किंवा वाईप्सने ते सगळी जागा म्हणजे शोकेस असेल, खुर्च्या असतील, टी व्ही असेल ते सगळं पुसून घेते. झाडायच्या आधी हे सगळं झटकाझटकीचं काम केलं की मग कसं झाडताना सगळा कचरा निघून जातो. तर आता शोकेस वगैरे पुसून झालेला आहे. त्यानंतर जे काही सोफ्याचे कुशन्स खालीवर झालेले असतील रात्रीतून, कारण मुलं उड्या मारतात सोफ्यावर, कसे पण बसतात. त्यामुळे ते खालीवर होतात कुशन. त्याचप्रमाणे बेडशीटसुद्धा गोळा होत असतात. म्हणून मग ते सुद्धा नीट केलेलं आहे मी आणि आता सगळं घर स्वच्छ झाडून घेते. तुम्ही बघू शकतात भरपूर कचरा असतो आणि मुलं मध्येच काही कातरणाचं काम करतात, आपण सुद्धा काही करत असतो. ते सगळ्याची एकत्र घाण असते, प्लस खिडकीतून येणारी भरपूर धूळ असते. म्हणून मग असं सगळ्या बाजूने मी झाडू मारून घेत आहे आणि रोजच्या रोज जर असे कानेकोपरेसुद्धा व्यवस्थित झाडून घेतले तर मग धूळ ही कमी साठते आणि घर स्वच्छच राहतं. आणि जोपर्यंत फरशी पुसत नाही ना तोपर्यंत पूर्ण क्लीन झालेलं आहे असं वाटतच नाही. त्यामुळे या मॅजिक मॉपने मी आता सगळी घर पुसून घेत आहे. तर पाण्यामध्ये मी इथे फिनाईल टाकलेलं आहे, जे कापूरच्या वासाचं आहे. खूप सुंदर फिनाईल आहे, त्याने इतकं फ्रेश वाटतं घरामध्ये. जसा कापूरचा वास असतो तसा त्या फिनाईलचा वास आहे. तर सगळी फरशी मी पुसून घेत आहे. फॅन लावलेले आहेत म्हणजे मग झटपट वाळेल. फरशी पुसून झाली त्यानंतर वॉशिंग मशीनला कपडे लावत आहे मी. तर कपडे लावून झाले, त्यानंतर थोडंसं फ्रेश झाली आणि परत किचनमध्ये आली, कारण किचन ओट्यावर सकाळची चहा पाण्याचे भांडे असतात, दूध तापवले असतं ते पण असतं आणि सकाळच्या वेळेस थोडीशी गडबड असते त्यामुळे ओट्यावर पसारा होतोच. मग स्वयंपाकाला सुरू करण्याच्या आधी हा मी आवरून घेते, म्हणजे मग क्लीन किचन ओट्यावर काम करायला पण आपल्याला छान वाटतं. तर सकाळचा थोडासा चहा उरलेला होता, सकाळचा म्हणजे थोड्या वेळापूर्वी चहा केला होता तर थोडासा उरलेला होता. तर म्हटलं चला गरम करून पिऊयात थोडासा. मग त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा तापवून घेते. आता चहाला उकळी येत आहे तोपर्यंत ओट्या क्लीन करून घेते मी. आणि तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग वुमन असाल, तुम्हाला घरात हा थोडासा वेळ क्लिनिंगला द्यावाच लागतो. मग तुम्ही एक दिवसातला टार्गेट ठरवून घ्यायचं की रोज मी 1 तास करेल किंवा अर्धा तास किंवा अगदी वेळच नसेल तर 15 मिनिट का होईना टायमर लावून फटाफट त्यावेळेस घरातली क्लिनिंग जर केली आपण, समजा आज हा कॉर्नर घेतला आहे त्याची डस्टिंग केली, उद्या दुसऱ्या रूमचं काही करायचं असेल, असं जर ठरवून घेतलं तर पूर्ण घरच नेहमी छान स्वच्छच राहतं. तुम्हाला जर माझं स्कॉटलँडचं किचनचा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक मी खाली जाऊन देते, नक्की जाऊन चेक करा की तिकडचं पण किचन मी कसं ठेवायची, कशी क्लिनिंग करायची, डीप क्लिनिंग कशी करायची. तर आता हळूहळू इथलं पण माझं रुटीन सेट होत आहे. तर जसं जसं सेट होईल तसं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर किचनच्या स्वच्छतेमध्ये ह्या 3 पुढच्या गोष्टींची पण स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं असतं. रोजच्या रोज आपण हे सिंक क्लीन करतोच. आपण भांडे घासायच्या आधीसुद्धा एकदा क्लीन करायचं आणि भांडे झाल्यानंतरसुद्धा. पण जे आठवड्यातून एकदा याचं डीप क्लिनिंग झालंच पाहिजे, कारण आपण याच्यामध्ये तेलकट, उष्टे सगळे भांडे ठेवतो आणि त्यामुळे हे सिंक खूपच असं तेलकट होतं.
प्लस त्याच्यावर खिडकीतून येणारी धूळ असते, त्यामुळे ओव्हरऑलच ते, आणि वरून पाणी नळाचं असतं त्यामुळे चिकट होऊ शकतं, कधीकधी शेवाळं येऊ शकतं. असं होऊ नये म्हणून किचनचं सिंक व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या ज्या टाईल्स असतात त्यासुद्धा क्लीन करायच्या. स्पेशली त्याच्या टाईल्सच्या ज्या बॉर्डर्स असतात तिथे बऱ्याच वेळा असं शेवाळं लागू शकतं, तर ते सुद्धा क्लीन करायचं असतं. मग आज मी ते स्वच्छ करत आहे. मागच्या टाईल्स, नळ, त्यानंतर जाळी सिंकची, असं सगळं व्यवस्थित स्वच्छ करते. कारण आपण घर तर डीप क्लिनिंग करतो, पण ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्या क्लिनिंगकडे पण लक्षच द्यावं लागतं. नाहीतर मग सगळं किचन स्वच्छ आणि कुठेतरी ह्या ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी गोष्टी सांगणार आहे त्या जर स्वच्छ नसतील ना तर किचन फ्रेश वाटतच नाही. तर आता मी मागची टाईल्स क्लीन केलेली आहे, नळ क्लीन करून घेतलेला आहे आणि आता बघा किचनचं सिंक मस्त स्वच्छ झालेलं आहे. ते तुम्हाला खाली जे काळं बॉर्डरला दिसत आहे ते सिमेंट आहे. कारण पहिले खूप जुनं आहे हे सिंक आणि पहिले काही एवढं माहिती नसतं, म्हणजे नुसतं लावलं सिमेंट झालं सिंक पॅक. आता तरी खूप त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे की कसं असायला पाहिजे, कशी छान मस्त बॉर्डर असते की सिमेंट वगैरे असं काहीच दिसत नाही. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा क्लिनिंगचा पार्ट असतो तो म्हणजे हा वायपर, ज्याला आपण क्लिनिंगसाठी, ओटा क्लिनिंगसाठी वापरतो, पाणी वाईप करण्यासाठी वापरतो. तर त्यालासुद्धा वेळच्या वेळी क्लीन करणं गरजेचं असतं. रोजच्या बेसिसवर आपण त्याला नुसतं असं नळाखाली धुवून घेतो वाईप झाल्यानंतर, पण आठवड्यातून एकदा त्याला पण असं छान स्वच्छ घासायचं असतं. त्याच्यासाठी एक सॉफ्ट स्क्रबरचा वापर करायचा, जास्त रफ याचं नाही घ्यायचं किंवा जाळीची घासणी नाही घ्यायची, नाहीतर मग त्याचं पुढचं जे रबर असतं ते खराब होईल. तर आणि ह्या वायपरला असे डिझाईन्स पण अशी असते की त्यामध्ये धूळ अटकू शकते, घाण अटकू शकते, म्हणून मग त्याचीसुद्धा डीप क्लिनिंग ही झालीच पाहिजे. कारण आपण त्याने ओटा पुसतो आणि मग तेच जर स्वच्छ नसेल तर बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की असं त्याचा स्पंज असतो तो सॉफ्ट झालेला असतो. ते हायजीनच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही, त्यामुळे हे वायपरसुद्धा वेळच्या वेळी क्लीन झाले पाहिजे. अगदी काहीच नाही, आपला जो भांडे घासायचा साबण असतो किंवा लिक्विड असतं त्यानेच स्वच्छ करायचा, व्यवस्थित स्वच्छ होतं. सिंक पण क्लीन करायला मी जे भांड्यांचं लिक्विड साबण असतो तोच वापरला होता. टाईल्स पण मागच्या त्यानेच क्लीन केल्या. तर हे बघा असं मस्तपैकी छान क्लीन झालेलं आहे, चकाचक झालेलं आहे. आणि हे जे असे बारीक पुढच्या रबरचे जे वायपर असतात ना त्याने एकदम छान ओटा कोरडा होतो. आणि सगळं जेव्हा आपण वाईप करतो त्याच्यानंतर त्याला पण एकदा धुवून ठेवून द्यायचं. त्यानंतरचं तिसरी महत्त्वाची क्लिनिंग ही म्हणजे कपबशा. बऱ्याच वेळा काय होतं, घाईघाईमध्ये आपण चहा पितो आणि नुसतं कप किंवा कपबशी जी असते ती विसळून ठेवून देतो. पण असं नेहमीच केलं तर मग कपलासुद्धा डाग पडत असतात. स्पेशली त्याचे जे हँडल्स असतात, म्हणजे कान असतात कपचे, त्याला बॉटमला किंवा आतल्या साईडला किंवा जिथे कपाची दांडी जॉईंट असते तिथे जॉईंटला असा मळ साचत जातो आणि ते चांगलं पण दिसत नाही. हायजीनच्या दृष्टीने तर नाहीच चांगलं ते. प्लस असं जर कपला डाग लागलेले असतील तर ते चांगलं दिसायला दिसत नाही. म्हणून मग जेव्हा वेळ कधी मिळेल तेव्हा असे कपचे जे हँडल्स म्हणजे कान असतात तिथलं, त्याच्यानंतर बेस आणि आत जिथे जॉईंट असतं कपला ते घासून काढायचं. म्हणजे मग स्वच्छच दिसतात कप नेहमी, त्यावर काही डाग लागत नाही. आणि नेहमीच स्वच्छ केलं की मग ते इतकं इझी जातं ना की नुसता एक हात फिरवला तरी स्वच्छ होतात वस्तू. तर घरामधल्या, किचनमधल्या अशा काही छोट्या छोट्या वस्तू असतात, जागा असतात, त्याचं क्लिनिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. ती वस्तू छोटीशी असेल पण तरीसुद्धा तिचं काम तेवढं मोठं असतं आणि तिला तेवढं स्वच्छ ठेवावंच लागतं. त्यामुळे मग पूर्ण घरच छान वाटतं. नाहीतर मग एकाचं जर सगळं क्लिनिंग करायचं म्हटलं तर आपल्याला पण थकायला होतं आणि हे करू का ते करू. प्लस लहान मुलं जर घरात असतील तर मग अजूनच दमायला होतं, त्यांना बघावं लागतं, घरातलं बघावं लागतं. म्हणून असे छोटे छोटे क्लिनिंग एक दिवस किंवा आठवड्यातून असे 2-3 दिवस टार्गेट करायचे आणि ते क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर ज्या घरात आपण टोपल्या वापरतो, प्लास्टिकच्या टोपली किंवा ट्रे आपण वापरतो किंवा बास्केट्स आपण वापरतो, तर त्यासुद्धा वेळच्या वेळी स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं. नाहीतर मग ते सुद्धा
धुळीने तेलकटपणामुळे असे खराब होतात आणि मग चांगले दिसत नाही, जुने वाटायला लागतात. मग ते पण मी आज स्वच्छ केलेलं आहे. तर हळूहळू इथल्या किचनमध्ये पण माझं रुटीन मी सेट करत आहे. तर जसं जसं सेट होईल रुटीन तसं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथल्या घराचं ऑर्गनायझेशन, क्लिनिंग हे कसं काय करणार आहे मी ते तुम्हाला कळेलच. कारण जगात कुठेही जा, तुम्हाला तुमचं रुटीन त्या ठिकाणी सेट करणं फार महत्त्वाचं असतं. त्याशिवाय मग व्यवस्थित काही होतच नाही, जमतच नाही कामं. नाहीतर मग येतोय दिवस कसा पण जातोय असं होतं आणि आपली पण चिडचिड होत राहते. त्यापेक्षा एक रुटीन जर सेट केलं की मग त्यानुसार त्या वेळेत आपण बरोबर कामं करत असतो आणि आपल्यालासुद्धा स्वतःला थोडासा वेळ मिळतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.